गोव्यामध्ये आल्यावर माझ्यासोबत असं काही होईल मला कधीच वाटलं नव्हतं. तर चला मित्रांनो, सांगतो तुम्हाला गोव्यामध्ये गेल्यावर माझ्यासोबत काय झालं. आपण आलो कस्टमरला पिकअप करण्यासाठी तावडे हॉटेलला कस्टमर आलं, पण सामान इतकं होतं की ते आपल्या गाडीमध्ये बसलं नाही, कारण आपल्या गाडीला नव्हतं कॅरियर नसल्यामुळे आपण गाडी चेंज केली, इर्टिगा गाडी घेतली आणि मग निघालो आपण गोव्यासाठी वाया आंबोलीमध्ये दृश्य खूपच सुंदर, माझं फेवरेट आहे आंबोली. तिथून आलो सावंतवाडीमध्ये CNG भरला त्यामध्ये, कारण तिला 160 किलोमीटर ते 170 किलोमीटरला CNG लागतोच. तिथून पार्टीला सोडण्यासाठी रात्रीचे साधारणतः 12:30 वाजले. आरंबोलला पार्टीला ड्रॉप करून तिथून निघताच बाहेर पडलो आणि मोबाईलचं सिग्नल लॉस. आणि मी अशा ठिकाणी येऊन उभारलो होतो जिथे मागे ना कोणी आहे ना पुढे कोणी आहे, आजूबाजूला कोणीही नाही, ना मोबाईल ना नेटवर्क ना काय. घेतलं देवाचं नाव आणि ठरवलं की पुढे चालत राहायचं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेळ कमी असल्यामुळे यात सांगता येणार नाही, प्लीज फॉलो करा नेक्स्ट पार्टसाठी.